श्री देवी शारदा, श्री देवलक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं विष्णू सहस्रनाम हा एका अर्थाने आपण सप्ताह सुरू केला आहे. 7 दिवस आहे म्हणून त्याला सप्ताह म्हणायचं. अह म्हणजे दिवस. आपण अहर्निश हा शब्द वापरतो. निशा म्हणजे रात्र, रात्रंदिवस. पण इथे 7 दिवस आपण बोलणार आहोत. त्यातला कालचा पहिला दिवस हा प्रस्तावनेचा झाला. आज दुसरा दिवस आहे, पण तिथी तीच आहे, लक्षात ठेवा. कालही निज आश्विन शुद्ध दशमी होती, ज्याला आपण विजयादशमी म्हणतो. दसरा होता आणि काल साईबाबांची सुद्धा पुण्यतिथी होती. आज दशमी आहे, लक्षात ठेवा. दशमी म्हटलं की आपल्याला दशमी, एकादशी, द्वादशी हे व्रत आठवतं. हे व्रत करणं न करणं हा नंतरचा भाग आहे, पण किती भराभर हे आपल्याला 15वडा संपतोय असं वाटतं आपल्याला. ते लक्षात घ्यायचं. काळ फार वेगानं जातोय आणि तो पकडायचा असेल तर आपण जे निरनिराळे विषय घेतले त्यात तोच मुख्य हा आपला केंद्रबिंदू होता. विष्णू सहस्रनामाचाही तोच आहे. काल आपण एकही नाम बघितलं नाही, फक्त त्याची पार्श्वभूमी बघितली की भीष्माचार्य हे शरशय्येवर पडलेले आहेत आणि त्यांना युधिष्ठिर विचारतो. युधिष्ठिर अस्वस्थ झालेला आहे. अनेक प्रश्न विचारले. आपण बघितलं की शांतीच्या काळात काय करायचं, त्यातून शांतीपर्व महाभारतातलं तयार झालं. नंतर आता अनुशासन, ज्याला डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त, ती प्रत्येक निरनिराळ्या आपल्या रोल्समध्ये म्हणजे समाजातल्या भूमिकात कशी करायची. म्हणजे मी शाळेचा हेडमास्टर असेन, शिक्षक असेन, विद्यार्थी आहेत माझे, प्रत्येकाकडे माझा एक धर्म आहे, माझं एक कर्तव्य आहे. त्याच्याबद्दल प्रश्न विचारले. त्यातून अनुशासन पर्व झालं आणि त्या अनुशासन पर्वातच गीता आणि विष्णू सहस्रनाम आहे. विष्णू सहस्रनामाचा एक असा उल्लेख केला जातो की ते अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. प्रश्न विचारले, किमेकम दैवतम लोके, या सगळ्या लोकात एकमेव दैवत कुठलं? असं काय आहे एकमेव की ज्याला सगळ्यांनी शरण जावं? अशी काय आहे एखादी व्यक्ती किंवा शक्ती जिची पूजा करावी, जिचं स्तवन करावं, जिचं नाम घ्यावं, मंत्र घ्यावा? आणि शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला होता की असा कोणता धर्म आहे जो तुमच्या मते जगात सगळ्यात किंवा जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे? शरण जायला स्थान, कुठला तरी एक मंत्र, हा सगळा विचार करताना लक्षात ठेवा त्यांनी एकच उत्तर दिलं की आता मी तुला विष्णूची सहस्रनामं सांगतो, ती तू नीट ऐक. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यात आहेत. आधी उत्तरं दिलेली आहेत, परंतु आता विष्णू सहस्रनामात ही उत्तरं कशी आहेत तसे बघितलं ते विष्णूची नामं आहेत. नावात काय दडलेलं आहे? नावात अर्थ दडलेला लक्षात ठेवा आणि त्या अर्थावर चिंतन करायचं आहे. ते आपण करणार आहोत. साहजिकच 1000 नावांवर चिंतन करणं हा खूप मोठा विषय आहे, म्हणून आपण काही नामं निवडलेली आहेत. आता निवड कशी करायची हा प्रश्न विचारालाच, कारण ती अवघडच आहे तशी. पण तशी अवघड आहे कारण प्रत्येक नाम महत्त्वाचं आहे. त्यातून तुम्ही निवडणार काय? पण त्यात सोपंही आहे की प्रत्येक नाम जर महत्त्वाचं आहे तर कोणतीही नामं निवडा. यासाठी काही परीक्षा असतात. सगळा भात आपण बघत नाही, शीत घेतो आणि शीतावरून भाताची परीक्षा करतो. म्हणून आपण काही नामं 50-51 नामं यांचा विचार करणार आहोत आणि ती प्रातिनिधिक आहेत नामं. म्हणजे ती घेतली, नामाचा विचार केला की सगळ्या विष्णू सहस्रनामाचा विचार केल्यासारखा आहे. आणखीन एक पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो शलाका परीक्षा. म्हणजे तो ग्रंथ ठेवायचा. आता इथे हा केवढा मोठा ग्रंथ आहे, विष्णू सहस्रनाम चिंतनिका म्हणून, कुंदर दिवाण, त्यांनी एक प्रयोग केला, तोही तुम्हाला सांगतो आत्ताच. तर तिथे एक पट्टी घ्यायची, छोटीशी अगरबत्ती घेतली तरी चालेल, ती त्या पानात घालायची, जे नाम आपण बोट ठेवू ते निवडायचं. शलाका परीक्षा ती कशाची करतात? जे महान ग्रंथ आहेत ज्याचा प्रत्येक श्लोक महत्त्वाचा आहे. आणखीन एक परीक्षा म्हणजे आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे रँडम सॅम्पल. म्हणजे कुठले नामं घ्यायची? 1, 11, 21 अशी नामं, नंबर आहेत ना. 1000 नावं क्रमाने मोजून सांगितलेले आहेत शंकराचार्यांनी
आणि नंतर इतर अनेकांनी थोडा बदल केलेला असेल, पण 1000 नावं सांगितलेली आहेत. मग कधी 1, 11, 21 किंवा 2, 12, 22 कसे तुम्ही निवडा, कसाही निवडा, तसाही सॅम्पल करता येतो. पण आपण कसा निवडला हे एक लक्षात ठेवा. अनंतराव आठवले ही फार मोठी व्यक्ती होती. म्हणजे सगळं सांगत बसत नाही. वरदानंद भारती म्हणून त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यासी म्हणून सुद्धा त्यांनी उत्तरकाशीला आपला आश्रम बसवला आणि खूप महान व्यक्तिमत्व होतं. कीर्तनकार होते आणि दासगणू महाराजांचे शिष्य होते. जसं दासगणू महाराजांनी साईबाबा वगैरेंना पोचवलं सगळीकडे, तसं दासगणू महाराजांना यांनी पोचवलं सगळीकडे. दासगणू महाराजांचा संचार सगळीकडे होताच, पण जसे उघड्या अंगाने वगैरे करायची कीर्तनं वगैरे तीच परंपरा ठेवली. आणि हे विद्वान होते, त्यांचे इंग्रजी काय, संस्कृत काय, हिंदी काय, मराठी काय ह्याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं, म्हणून भारतभर त्यांची कीर्तनं चालायची. प्रत्येक वेळेला कीर्तनाचा दौरा असेल ना, तर ते एक मनाच्या श्लोकाचं छोटं पुस्तक घेऊन जायचे आणि त्यात वाचायचे. आणि आवडलेला जो श्लोक असेल ना, काही श्लोक आवडलेत ते त्याला अंडरलाईन करायचे. दौऱ्यावरून परत आले की ड्रॉवरमध्ये ते पुस्तक टाकून द्यायचे. पुन्हा कीर्तनाचा दौरा असेल त्यावेळेला नवीन पुस्तक. अशी काही वर्ष झाली. मग त्यांनी ड्रॉवर उघडला आणि मनाच्या श्लोकाची जी काही पुस्तकं होती ती सगळी एकत्र केली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्या सगळ्या पुस्तकातले महत्त्वाचे श्लोक एकत्र केले तर ते 205 म्हणजे सगळे होतात. यावेळेला मला हे आवडले, पुढच्या वेळेला ते आवडले. म्हणजे जसं एका व्यक्तीची निवड आणि दुसऱ्या व्यक्तीची निवड निराळी असू शकते, तितकीच त्या व्यक्तीची दुसऱ्या प्रसंगी निवड दुसरी असू शकते. मग आपण सद्गुरूंना शरण जाऊन सांगितलं. हे कुंदर दिवाण म्हणून लेखक आहेत, अत्यंत अधिकारी आणि आध्यात्मिक उपासना असलेले आणि विनोबा, महात्मा गांधी यांचा सहवास लाभलेली अशी ही व्यक्ती आहे. आता नाही आहेत ते, पण तरीसुद्धा त्याने एक प्रयोग करायचा ठरवला की कोणत्याही क्रमाने नावं आलेली आहेत, आपण ती अशा क्रमाने लावूया की त्यातून एक सुंदर आपल्याला चिंतनासाठी विषय मिळेल. करायला लागल्यानंतर ते म्हणाले, हे मी काय करतोय? व्यासांचं आणि भीष्माचार्यांचं, व्यासांचं ओज आणि भीष्माचार्यांचं तेज हे करून ही नावं केलेली आहेत, ती मी कोण करणार? म्हणजे ठिगळल्यासारखं होईल. म्हणून तो त्यांनी प्रयत्न सोडून दिला. अनेकांनी निरनिराळे प्रयत्न केले, पण आपण जी नावं निवडलेली आहेत ती साधी नावं आहेत, पण त्याच्यात आपण चिंतन करणार आहोत जे आपल्याला उपयोगी पडणार आहे. ही नामं किती आहेत एकंदर देवाची? अनंत नामं आहेत. मग अनंत नामं का नाही लिहायची? कशी लिहिणार? अनंत नामं, असंख्य नामं आहेत. मग असंख्य लिहिणार कशी तुम्ही? अगणित नामं आहेत, अगणित लिहिणार कशी? म्हणून फॉर एक्झाम्पल सहस्र नामं. हे फॉर एक्झाम्पलची गंमत असते. एक गमतीदार प्रसंग सांगतो. भूगोलाचा पेपर होता आणि त्याच्यात भूगोलात निरनिराळे हे असतात ना प्रदेश, त्या प्रदेशातली पिकं विचारली होती. एक 3-4 पिकं सांगा. मुलांनी अभ्यास इतका सुंदर केला होता, त्याला काही कळला नाही प्रश्नसुद्धा. पण पीक म्हणल्यानंतर त्यांनी गवत इत्यादी 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 कारण तुम्हाला 4 पिकं विचारली आहेत ना, तर गवत एक तर गवतही पीक नाही आहे आणि इत्यादी इत्यादी म्हणून केलं ना त्यांनी. असंख्य नामं आहेत, तर फॉर एक्झाम्पल नामं सांगताना 1000 तरी सांगायला नकोत का? तरीसुद्धा संधेत 24 नामं सांगितली, यातली 24 नामं आहेत. म्हणून समर्थांचं एक फार सुंदर आहे, 24 नामी सहस्रनामी. तोच आहे ना विष्णू, 24 नामात तोच आहे. सहस्रनामी अनंत नामी, अनंत नाम आहे त्याचं, तो अनामी. खरं म्हणजे त्याला नामच नाही आहे. परब्रह्मस्वरूप जर आहे हा विष्णू, तर त्याला नामच नाही आहे. आपण त्याला नामं दिलेली आहेत निरनिराळी. म्हणून 24 नामी, सहस्रनामी, अनंत नामी, तो अनामी. पुढचं तर फार बहारीचं आहे. तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा. तो कसा आहे आज चिंतन करा आणि मग तुम्हाला कळेल की तो अनामी आहे, पण काहीतरी त्याला ओळखण्यासाठी नाव द्यावं लागतं. म्हणून कधी आपण त्याला ब्रह्म म्हणतो, कधी परमात्मा म्हणतो, परमेश्वर. ही सगळी नावं या किंवा त्या स्वरूपात सहस्रनामात आलेली आहेत. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण विचार करतो विष्णू सहस्रनामाचा, त्याच्यात विष्णू, सहस्र आणि नाम 3 शब्द आहेत. विष्णू हे नाम आहेतच. सहस्रबद्दल आपण पाहिलं, नाम म्हणजे काय? नाम म्हणजे नाव. पण आपली जी नावं असतात ती विशेष नामं असतात. ती गौणानी नामानी गुणवाचक नामं आहेत.
म्हणजे कुठलाही तुम्ही एक शब्द घ्या, तो अनंत आहे असं जर नाव घेतलं, तो परमेश्वर, तो विष्णू खरंच अनंत आहे, इनफायनाईट आपण म्हणतो ते. आपण नावही मुलाला अनंत देतो, पण त्याची उंची 4 फुटाच्या वर वाढतच नाही. हा कसला अनंत? अमर नाव देतो, तो लवकर मरतो. म्हणजे आपली जी नामं आहेत ना, ती नाव पाळण्यात ठेवलेलं नाव आहे ते, त्याच्याप्रमाणे जगणारी माणसं फार क्वचित असतात, ते नाव सिद्ध करणारी माणसं. पण ही जी विष्णूची नामं असतात, परमेश्वराची नामं असतात, ती नामं त्याचे गुण सांगतात आणि त्याप्रमाणे तो असतो. आपण एखादंसं नाव समजा उदारनाथ नाव घेतलं, जसं केदारनाथ असतं उदारनाथ. हा जो उदार आहे नाव आहे त्याचं, तो खरंच उदार आहे, मुक्त हस्ते सगळं लुटत असतो. मग तो सूर्यप्रकाश काय राखून ठेवत नाही, ते झाडाची फळं राखून नाही ठेवत, नद्यांचं पाणी राखून नाही ठेवत. तो खराच उदार आहे. आणि आपला हा उदारनाथ इतका चिक्कू आहे की त्याच्या हातून एक पैसासुद्धा सुटत नाही. नाव उदारनाथ, अशी कितीही नाव आपल्याला विचार करता येतील. म्हणून ज्या वेळेला विष्णू सहस्रनामाचा विचार करतो त्यावेळेला पहिलं नाव विष्णू यायला काय हरकत होती, परंतु पहिलं नाव विश्व आहे. तिथपासून आपण आत्ता सुरुवात करणार आहोत. पण त्यापूर्वी एक श्लोक जो प्रसिद्ध आहे, जो ध्यानमंत्र म्हणून म्हणायचा असतो विष्णू सहस्रनाम म्हणण्यापूर्वी, आपल्याला सगळ्यांना येतो, पण मी तुम्हाला एक एक शब्द सांगतो, माझ्यानंतर तुम्ही म्हणा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. लक्षात आलं असेल तुमच्या की अशात विष्णू एक नाव आलेलं आहे, ते जर सोडलं तर 13 नावं आहेत. हा एका अर्थाने त्रयोदश नामी मंत्र आहे, लक्षात ठेवा. पहिलं शांताकारम, म्हणजे आकारच आहे जो शांतीचा. हे सगळी नावं ह्याच्यातही आलेली आहे. मूर्तिमंत शांती जर बघायची असेल तर विष्णू. आपण बघितलेलं आहे की भृगु ऋषी त्यांनी ठरवलं की 3 देवांची परीक्षा घ्यायची. या त्रिदेवात सगळ्यात आपल्या दृष्टीने श्रेष्ठ कोण? त्यांनी ठरवलं की राग ज्याला येतो, ज्याच्या मनाचा तोल जातो, तो अजून पूर्ण झालेला नाही आहे, कच्चं मडकं आपण म्हणतो. म्हणून त्यांनी ठरवलं की राग माणसाला केव्हा येईल, लाथ जर मारली तर येईल. म्हणून पहिल्यांदा ते सत्यलोकात गेले ब्रह्मदेवाकडे आणि लाथ मारायला त्यांनी लाथ उचलली. त्यावेळेला ब्रह्मदेवानी कशाला तुम्ही ऋषी आहात वगैरे तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली, कारण ज्याच्या तोंडून वेद बाहेर पडलेले आहेत तो तत्त्वज्ञानच सांगणार, हे शोभत नाही तुम्हाला वगैरे. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाला की याची लाथ खाण्याची बिलकुल इच्छा नाही आहे, हा मला परावृत्त करतोय तत्त्वज्ञान सांगून, हा काही अजून तेवढा तयार झालेला नाही आहे. शंकराकडे आले कैलासावर, यांनी लाथ उचलल्यानंतर त्यांनी त्रिशूळ उचलला. शंकर म्हणजे उग्र ना, रुद्र येतो. त्यावेळेला ते म्हणाले हा काय लाथ खाणार आहे. आता उरले विष्णू, ते शेषशाही क्षीरसागराच्या तळी, म्हणजे सागराच्या तळी शांतपणे हे ज्यावेळेला गेले त्यावेळेला विष्णू शांतपणे, त्याची ती तुम्हाला माहीत आहे कशी मुद्रा असते, ते उठला यांना उत्थापन देण्यासाठी. तेवढ्यात ते तिथे पोचले आणि त्यांनी लाथ उचलली. लाथ उचलल्याबरोबर ह्यांनी आपली छाती पुढे केली आणि त्यांनी सणसणीत लाथ त्याच्या छातीवर मारली. त्यावेळेला त्याचा पाय धरून विष्णू म्हणतात, पायाला लागलं तर नाही ना, माझी छाती कठोर आहे, मला काय लागणार नाही, पण तुम्हाला लागलं नाही ना. आणि एक लक्षात ठेवा, हा कौस्तुभ मणी आहे ना, तो यापुढे मी घालेन न घालेन, पण तुमच्या लाथेचा हा जो मार्क, ही जी खूण आहे ना, श्रीवत्सलांचन, ती मी मिळवेन. म्हणून विष्णूच्या फोटोत असे छातीच्या ठिकाणी असा उभा ओंकार वगैरे असं असल्यासारखं जे असतं ना, ते त्यांच्या लाथेची खूण आहे. म्हणजे जे एरवी सामान्य माणसाच्या दृष्टीने दूषण ठरलं असतं ते यांनी भूषण समजलं. हे फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेला त्यांनी येऊन सांगितलं सगळ्या ऋषींना की विष्णू हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण तो सहनशील आहे, तो शांत आहे, तो क्षमाशील आहे.
त्याच्या मनाचा तोल जात नाही. आणि खरंच सत्वगुणी विष्णू आहे, रजोगुणी ब्रह्मदेव आहे आणि तमोगुणी हा शंकर आहे. ह्या तिन्ही गुणांची आवश्यकता असते. पुढे आपण विचार करणार आहोत. म्हणून ज्या वेळेला पहिलं नाव मग विष्णू का नाही घेतलं, विश्व का घेतलं? आता पहिलं नाव का घेतलं ह्याला काही तसं उत्तर नसतं. पूर्वी एक गमतीदार जाहिरात होती. त्याचं डोकं दुखतंय आणि त्याला सहन होत नाही आहे, तो रिक्षावाला मागे हात करून त्याला एक गोळी देतो आणि तो म्हणतो बरं वाटलं, ये पहिले क्यों नाही बनाया, ये पहिले क्यों नाही बनाया, कारण अभी बनाया हेच उत्तर आहे त्याचं ना. मग विश्व आणि विष्णू याच्यात विष्णू अधिका नाही म्हणून, मग विश्व अधिका आहे म्हणून, एवढंच उत्तर आहे. सगळ्याच नामांची योग्यता जर सारखी आहे तर त्याच्यात तुम्ही चिंतन करा त्याच्यावर. तर झालं काय लक्षात ठेवा. विश्व म्हणलं ना की आपल्याला हे सगळी व्हेरिएशन्स आठवतात. एक विश्व, विश्वात्मा, विश्वात्मक देव, नंतर सगळ्या अर्थाने म्हणजे तो विश्वनाथ आहे, तो विश्वंभर आहे, तो विश्वसाक्षी आहे, सगळे आहेत त्याच्यात. गंमत काय झाली, ज्या वेळेला हा जो विष्णू आहे त्याला कर्मेन असं झालं, एकाकी न रमते, त्यालाही कंटाळा आला. म्हणजे हल्लीचा शब्द जो बोर आहे ना तोही बोर झाला. कारण एकटा सगळं व्यापून होता. ज्याला आपण म्हणतो की सगळीकडे ओंकार आहे व्यापलेला, तसं परब्रह्म एक तत्व आहे सर्व व्यापून राहिलेलं आहे. आणि सर्व व्यापून जर ते राहिलेलं आहे तर दुसरं काहीच नाही आहे. आणि मग करणार काय, कंटाळा एवढा प्रचंड आला. त्याची आणखीन एक अडचण होते, पण ती अडचण आहे ना ती आपल्या दृष्टीने अत्यंत फायद्याची गोष्ट ठरली. ज्या वेळेला कुंभार मडकी बनवतो त्यावेळेला कुंभार हा स्वतंत्र आहे आणि मडकी बनवतो ती माती स्वतंत्र आहे. कुंभाराला काय म्हणतात, निमित्त कारण. मडकं बनवायला तो निमित्त झालं आहे. इंग्लिशमध्ये त्याला एजंट कॉज म्हणतात. एजंट, तो एजंट आहे की ज्याने केलेलं आहे. आणि मातीला मटेरियल कॉज म्हणतात, त्याला उपादान हा शब्द आहे. सोनार घ्या ना, सोनार हा निमित्त आहे आणि सोनं हे उपादान आहे. मग ते सोनं घेऊन तो निरनिराळ्या प्रकारचे दागिने तयार करतो. इकडे सगळीकडे तोच व्यापून राहिलेला आहे, दुसरं काहीच नाही आहे. आकाश नाही आहे लक्षात ठेवा, पाणी नाही, अग्नी नाही, माणसं वगैरे जीव तर सोडाच, हे ग्रह नाहीत, काही नाहीत, सगळीकडे फक्त तो व्यापून राहिलेला आहे. त्याला कंटाळा आला. मग अशा वेळेला काय करेल, जे आपण करतो ते आपण करतो, ते तो करतो असं नाही, तो जे करतो ते आपण करतो. पण आपण काय करतो, मागे उदाहरण बघितलं होतं, फार गमतीदार उदाहरण आहे की रात्र आहे अमावस्येची आणि आपण एकटे आहोत आणि आपल्याला अजून खूप अंतर चालून जायचं आहे. खाली सगळा वाळलेला पाला पाचोळा पसरलेला आहे आणि हा जो पाचोळा पसरलेला आहे त्याच्यावर मी पाय दिला की कर्र कर्र असा आवाज येतो आहे. काही पावलं मी चालतो आणि नंतर मला भीती वाटते. वाजे पाऊलं आपुले म्हणे मागे कोण आले, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस अशी मराठीत एक म्हण आहे की भ्यायला लागलात, पळायला लागलात की तो राक्षस तुमच्या मागे आला. तुम्ही जर राहिलात, वळवून बघितलं तर कोणीही नसतं तिथे. वाजे पाऊलं आपुले म्हणे मागे कोण आले. खरं म्हणजे याचं एक उत्तर दिलं आहे समर्थाने की मागे काळ असतो. बळे लागला काळ हा पाठी लागे. म्हणजे तुमच्या पाठीमागे कोणी नाही असं समजत असाल, काळ आहे. वर्ष संपतायत, काळ आहे मागे. पण ह्याला वाटतं कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. भीती वाटते, एकटेपणाची भीती वाटते. मग हा करतो काय, पहिल्यांदा स्वतःतूनच एक शिट्टी वाजवतो ना आपण निरनिराळ्या प्रकारे, ती शिट्टी वाजवायला सुरुवात करतो. नंतर गुणगुणायला सुरुवात करतो एखादं, आणि नंतर चक्क गाणं म्हणायला सुरुवात करतो. त्याला कंपनी मिळते लक्षात ठेवा. त्याला संगत मिळाली, त्याला संगती मिळाली, त्याला सांगाती मिळाला. कुठून आला हा, आतूनच आला ना. पहिल्यांदा शिट्टी वाजवतोय, पिल्लूक आपण म्हणतो ना, शिट्टी वाजवतोय. त्याच्यानंतर गुणगुणायला लागला, हमिंग, आणि नंतर गाणंच म्हणायला लागला आणि इतका आनंदात चालायला लागला, तो म्हणतो मला सोबत आहे. हे त्याने आतून निर्माण केलेलं आहे. मग तो जो सगळीकडे विष्णू भगवान किंवा आपण परमेश्वर म्हणूया पसरून राहिलेला आहे, त्याला वाटलं की एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटा आहे, कंटाळा आलाय मला, म्हणून बहुश्याम, एक आहे तो मी बहु होतो, जो सिंग्युलर आहे तो प्लुरल होतो. कुठून, माझ्यातूनच निर्माण केलं पाहिजे.
म्हणून हे सगळं आकाश काय, वारा काय, अग्नी काय, पाणी काय, पृथ्वी काय, मग पृथ्वीवरचे निरनिराळे जीव काय, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आपण म्हणतो ना, ते तत्व परमेश्वर भरून राहिलं. पण आता निरनिराळे आकार निर्माण झाले. एक लक्षात आलं का तुमच्या, विश्व विष्णूंनी स्वतःतून निर्माण केलं, साहजिकच त्या विश्वात तो होताच की. म्हणून लक्षात ठेवा की आधी विश्व निर्माण केलं, नंतर त्याच्यात विश्व म्हणजे प्रवेश करण्या, विष्णू अणु अणूत प्रवेश करून राहिलेलं जे देवत्व आहे ना, विष्णू, हे लक्षात घ्या मुद्दामून. प्रत्येक अणू म्हणजे प्रत्येक पार्टिकल, कण, त्याच्यात परमेश्वर आहे, त्याला विष्णू म्हणतात. मग हे जर आहे तर त्या विश्वात तो आलाच ना. प्रत्येक याच्यात, कशात जास्त प्रमाणात असेल, कशात कमी प्रमाणात असेल. म्हणजे आपण म्हणतो ना की मांजर आहे, कुत्रा आहे, गाय आहे, माणूस आहे, त्याच्यात जास्तीत जास्त एक्सप्रेशन ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचं किंवा चैतन्याचं जास्त प्रमाण कोणात, सगळे दे आर ऑल लिव्हिंग. मागे गमतीनं आपण बघितलं होतं ना, तो मुलगा, की जो मुलगा आहे त्याचे आईवडील परदेशात आहेत आणि इथे तो आजीकडे शिकायला आहे. तर त्यामुळे हे बाळ काही शिकत नाही आहे. रिपोर्ट वगैरे शाळा पाठवते तिकडे आणि त्यावेळेला आई म्हणते की माझं बाळ नापास होणार आहे, त्याला इकडे पास झाला तर इकडे मी त्याला ठेवणार आहे, नाही तर त्याला परत पाठवेन. म्हणून तुम्ही काय करा, एक सगळ्या नोटबुक्स आणि बुक्स बॅगेत भरून तो ज्यावेळेला जाईल त्यावेळेला ती बॅग त्याच्याबरोबर आठवणीनं द्या. आणि अत्यंत श्रीमंत आहेत ते, त्यांनी एक चार्टर प्लेन केलेलं आहे, हा दुसरीकडून वगैरे यायला नको म्हणून, एक छोटं प्लेन. त्या प्लेनमध्ये हे सगळं, त्याला प्राणी पाळण्याची आवड आहे म्हणून त्याचं एक मांजर आहे, त्याचा एक कुत्रा आहे, त्याचा एक पोपट आहे, ही बॅग आहे स्कूल बॅग, इतर त्याची सगळी खेळणी वगैरे आहेत. असं घेऊन तो त्या विमानात बसतो आणि विमान जायला लागतं. आणि विमान ज्यावेळेला जायला लागतं, लक्षात ठेवा, त्यावेळेला वादळ असं काहीतरी येतं, ते विमान, छोटी विमान असतात ही चार्टर प्लेन, हलायला लागतं. त्यावेळेला ती सांगते एअर होस्टेस की आता आपल्याला विमानाचं वजन कमी करावं लागेल. आता वजन कमी करावं लागेल. त्याला त्यावेळेला वजन कमी करावं लागलं नाही, कारण लगेचच ते विमान पुढे गेलं, सेटल झालं आणि करावं लागलं नाही. हा अनुभव तुझ्या जीवनातला मोस्ट मेमोरेबल कुठला एक्सपिरियन्स आहे सांगताना त्याने हा अनुभव सांगितला. मग त्याला फक्त एक प्रश्न विचारला, समजा तुला वजन करण्यासाठी काही काही वस्तू फेकाव्या लागल्या असत्या तर तू कसं फेकलं असतं? पहिल्यांदा स्कूल बॅग फेकली असती म्हटला. त्याबद्दल काही वाद नव्हता, काय नॉन लिव्हिंग आहे ती, तिच्यात काही जीव नाही आहे, निर्जीव आहे असं समजूया, बुक्स अँड नोटबुक्स. नंतर म्हणाला मी पोपट फेकेन, मला खूप आवडतो, तो बोलतो माझ्याबरोबर, पण मी नंतर तो पोपट फेकेन. त्याच्यानंतर मांजर, ती तर माझ्या झोपते, मला खूप आवडते, पण मी टाकेन ते. नंतर मला कुत्रा अत्यंत आवडत आहे, माय मोस्ट फेथफुल फ्रेंड, मी त्याला टाकेन. का हा क्रम का निवडला? सगळेच तुला आवडते होते ना. त्याला ते सांगता आलं नाही, पण एक्सप्रेशन ऑफ लाईफ म्हणजे चैतन्याचं प्रमाण या पोपटात सगळ्यात कमी होतं, त्या मनाने मांजरात जरा जास्त होतं, त्या मनाने कुत्र्यात जास्त होतं. गाय आणि घोडा आणला असता तर गाईत आणि घोड्यात त्याच्यापेक्षा जास्त असतं, माणसात सगळ्यात जास्त आहे. हा क्रम त्यांनी ठरवला ना. म्हणून जरी या विष्णूतून विश्व निर्माण झालं आणि त्या विश्वात तो शिरला, कारण तो आहेच, शिरायची गरजच नाही, तो आहेच तिथे, तर काय, का त्याला आपण वाटलं की हे सगळं निर्माण करावं, केलं निर्माण आणि त्याच्याबरोबर तो खेळायला लागला. आपण म्हणतो ना की देव खेळत असतो, आपण सगळी त्याच्या हातची खेळणी आहोत वगैरे. याचा अर्थ एवढाच आहे की आता तो सगळा शांतपणे खेळ बघतोय या विश्वाचा. आता एवढे प्राणी विश्वात झालेले आहेत, निरनिराळ्या सोलर सिस्टम झालेल्या आहेत, आता केवढा विश्वाचा विस्तार आहे सांगा बरं. विश्वाचा विस्तार, विश्वात काय आहे? सगळं आहे, पण तरीसुद्धा काहीतरी राहिलं आहे, हे लक्षात ठेवा. जसं मडकं कितीही मोठं बनवलं, म्हणजे आता मडकं सोडा, त्याच्यात आत माणूस जाईल असं तुम्हाला पटणार नाही, पण मोठी मोठी तांब्याची भांडी बनवतात, माहीत आहे ना तुम्हाला. त्यावेळेला आत चेप वगैरे आला ना तर तो आतून हे करण्यासाठी तो भांड्यात उतरतो. तो जो आपण कासार म्हणतो किंवा तांबट म्हणतात आपण मराठीत त्याला, तो तांबट त्या मोठ्या हंड्यात उतरतो आणि तो पोचा आलेला असेल, चेप आपण त्याला म्हणतो, तो आतून वगैरे सगळं नीट करतो. पण तरीसुद्धा आत जरी उतरला, त्याच्यापेक्षा ते भांडं मोठं जरी आपल्याला वाटलं तरी त्यांनी, तो निर्माता आहे त्याचा,
काही ना काहीतरी करायला निर्माता लागतो. आणि हा निर्माता कसा असतो? तो निर्माता जी निर्मिती आहे ना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो आणि त्याच्या बाहेर असतो. आत राहून निर्मिती, म्हणून त्याला म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक. विश्व अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. ब्रह्मांड म्हणजे युनिवर्स. अनंत कोटी युनिवर्स म्हणजे मल्टिपल युनिवर्सेस. हे लक्षात घ्या. आमच्या वेळेला खरंच सांगतो शाळेत देर इज वन युनिवर्स. आता युनिवर्स त्यांनी डेफिनेशन तयार केली. मग ही डेफिनेशन ही व्याख्या आहे ना ती पूर्ण करणारी अशी कितीतरी युनिवर्सेस दिसली. आणि अजून लागतातच एक शोध. जितके आपले पॉवरफुल होत आहेत टेलिस्कोप्स आणि जितके आपण निरनिराळ्या ठिकाणाहून टेलिस्कोप्स करतोय, चंद्रावरून काय मंगळावरून काय, आपल्याला निरनिराळे विश्व दिसायला लागलेले, अंत नाही आहे. पण करणारी कोणीतरी शक्ती आहे. एक मागे आपण प्रसंग बघितला होता, याच संदर्भात होता. आता पुन्हा बघा की शाळेत एक्झिबिशन आहे आणि हे जे एक्झिबिशन आहे ते एक्झिबिशन निरनिराळ्या क्राफ्टच्या वस्तूंचं आहे आणि प्रत्येक विषयाने ती वस्तू दिलेली आहे. काय दिलेली आहे? एक जिओग्राफीच्यानी सांगितलं की तुम्ही कुठल्याही मटेरियलचा ग्लोब बनवा, ग्लोब पृथ्वीचा, आणि त्याच्यावर पृथ्वी पेंट करा. अगदी समुद्र दाखवा, नद्या दाखवा, डोंगर दाखवा. तर मुलगा घरी येतो, आई मला आवडते जिओग्राफी आणि ही मला आवडते, त्याने असाइनमेंट, पण मला यातलं काहीच करता येणार नाही. तर आई म्हणाली तू बाबांना गोल करायला सांग, त्याच्यावर रंगवते मी. बाबा गोल म्हणजे वाटोळ करणार ना, बाबांना गोल. पण बाबा वकील आहेत, त्यांचे निरनिराळे क्लायंट्स आहेत, अशील आपण ज्याला म्हणतो ते. त्याच्यात कुणी हे एक सुतार आहे चांगला, त्याला ते म्हणतात अरे बाबा लाकडाचा एक गोल करून देशील का, असा गोल स्फिअर आपण म्हणतो ते. कशाला? नाही मुलाला हे करायचं, देतो की म्हणाला. त्यांनी सुंदर गोल केला. मग आईने तो रंगवला त्याला, त्याच्यावर नंतर निळा समुद्र काय, हे काय, हिरवे पर्वत काय, हे सगळं दाखवलं. निरनिराळी कॉन्टिनेंट्स दाखवली, सुंदर. पहिलं बक्षीस मिळालं. आणि सांगितलं काय, हा शाळेत ठेवला तर हा स्पॉईल होईल, तू घरी नीट ठेव, कारण ज्यावेळेला ॲन्युअल एक्झिबिशन असेल त्यावेळेला याला आम्ही अगदी अग्रभागी ठेवणार आहोत, दर्शनी भागात. इतकी सुंदर तू ही असाइनमेंट केलेली आहेस. हा घरी घेऊन येतो, बाबांना सांगतो की बाबा कॉंग्रॅच्युलेशन्स. का? नाही खरं म्हणजे तुम्ही मला द्या, मला पहिला नंबर मिळाला आहे, पण तुम्ही सगळ्या मदतीने. आणि तो कार्पेंटर अंकल जो आहे ना, तो सुतार काका जे आहेत ना, त्या सुतार काकांना खास धन्यवाद द्या. त्याला कशाला द्यायला? अरे त्यांनी गोल केला नसतं तर आईने काय रंगवलं असतं. पण बाबा माझ्या मनात एक प्रश्न, बाबा नास्तिक आहे, आर्ग्यू करून करून प्रत्येक बाबतीत आर्ग्युमेंट, कारण वकील आहे. देव आहे, देव नाही, नाही. पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म नाही, आर्ग्युमेंट. देव नाही या मताचा तो आहे. तो म्हणतो की बाबा हा एवढा गोल तयार करायला आपल्याला सुतार काका लागले, मग हा पृथ्वीचा खरा जो ग्लोब आहे तो तयार करायला कुणीच लागले नसेल. हा विचार करायला लागला. तुम्ही सुद्धा विचार करा ना, कुणीच लागलं नसेल ना, ती व्यक्ती नसेल ना, शक्ती असेल. एक शक्ती तुम्हाला सांगतो की आता हे सगळे गोल फिरत राहिलेले आहेत इन पर्टिक्युलर ऑर्बिट्स. त्यांची अशी कक्षा आहे, त्या कक्षेत फिरत आहेत. ग्रॅव्हिटेशन आहे ना ती शक्ती. म्हणजे मला जर विचारतं गुरुत्वाकर्षण ही एक देवी आहे, ही एक शक्ती आहे, आणि त्याच्यावर हे सगळं फिरतं. पण निर्माण कसं झालं? निर्माण कसं झालं अजून माणसाला उत्तर मिळालेलं नाही आहे. पण तरीसुद्धा बघूया की हे जे विश्व म्हणजे तुम्हाला सगळं अनेक विश्व जरी वाटत असली तरी ते निर्माण करणारी एक शक्ती आहे, ज्याला आपण सद्गुरूंची गर्जना किंवा घोषणा करताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो. हा जो नायक आहे ना, फार सुंदर. मला लहानपणी, आता सगळे ते कार्यक्रम गेले हो ज्याला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतात, पूर्वी किती गोड असायचं सगळं. मग तुमच्यापैकी सुद्धा मराठी माध्यमात अजून जे शिकतात तिथे कुठेतरी अंकुर तरी तसे जिवंत आहेत. एखादा कृष्णाचा नाच असायचा, मग त्या गोपी वगैरे त्याच्याबरोबर टिपरी, हे सोपं ना सगळ्यात करायला, ते नृत्य करतायत. आणि मध्ये कृष्ण उभा राहायचा आणि तो कृष्णासारखे असे 3 ठिकाणी वाकून आणि अशी बोटं धरायचा. त्यावेळेला बासरीसुद्धा नसायची हो शाळेकडे. पण ही जी बोटं आहेत ना, ही 10 बोटं आहेत, लक्षात ठेवा, दशांगुळीवरला. हे सगळं विश्व निर्माण केलं आणि या विश्वाचा निर्माता या विश्वाच्या कणाकणात राहून शिवाय दशांगुळी उरला. काय कल्पना आहे? हे वेदातलं वाक्य आहे. हे दशांगुळे 10 बोटं उरला म्हणजे कृष्ण आहे तिथे, कृष्ण तसा उभा आहे. पण कृष्णाची ही जी 10 बोटं आहेत ना, ते कृष्णाचं दिव्य संगीत आहे. दिव्यता जी कृष्णाची आहे ना, दिव्यता, डिव्हिनिटी, ते आहे.
जसं आपण म्हणतो कणाकणात देवत्व भरलेलं आहे, अणुअणूत, त्याला विष्णू म्हणायचं. आता दुसरं नाव आहे विष्णू. आणि विष्णू आणि विश्व आपण एकत्रच विचार करतो. हा खरं एकत्रच विचार करायला पाहिजे. कारण ऑलिम्पिकच्या रिंग्स तुम्हाला आठवतात ना, 5 रिंग्स एकमेकात कशा गुंफलेल्या असतात. गुंफलेला हा शब्द काव्यात्मय आणि संसारातला शब्द असेल तर गुंतलेले आहेत एकमेकात. तशी ही नामं जी आहेत ना, एकमेकात गुंफलेली आहेत. फार मजा येते चिंतन करताना. आपण आज पहिली 5-6 नावं जे बघणार आहोत ते एक लक्षात घ्या. आपण विष्णूची कल्पना करतो. 1-2 चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभी करतो. शेषशायी विष्णू आपण म्हणतो. शेष या शब्दाचा अर्थ काय? सगळं तुमच्या डोक्यात, तुमच्या कल्पनेत, तुमच्या बुद्धीत जे काही आहे ते सगळं तुम्ही कल्पना करा, तरी काही शेष उरणार आहे, उरणारच आहे. म्हणजे आम्ही मुलांना सांगतो ना की मुलं काही त्रास देतात आईवडिलांना, आणि विशेषतः आईवडिलांना काहीतरी वाचायचं असतं, काहीतरी पाहायचं असतं, त्यावेळेला वडील मुलाला काहीतरी ॲक्टिव्हिटी देतात. बाबा माझं गणित चांगलं आहे, एखादं गणित द्या. बघा ते संपवल्याशिवाय 0-0 आल्याशिवाय मला त्रास द्यायचा नाही, हरकत नाही. 10ला 3 भाग, 1 आला की त्याच्यावर 0 घ्यायचं, पुन्हा 3. हे बिचारा बाबा कागद पुरत नाही हो, कारण 3 त्रिक 9 1 10 पॉईंट दिला नाही तर परत 3 त्रिक 9 10 3 त्रिक 9 10 1 3 त्रिक 9 1 उरला. परत बाबांचं बघून झाल्यानंतर म्हणतो, वेड्या याचं कधी तुला पूर्ण उत्तर मिळणार नाही आहे. पण मी तुला एक सांगतो, फार सुंदर आहे, आपण अध्यात्मात त्याचा उपयोग करायला पाहिजे. थिअरी ऑफ ॲप्रॉक्सिमेशन. म्हणजे 10 3 भागलं, डिव्हायडेड बाय 3, 3 त्रिक 9 आणि खाली 1 उरला. ह्याच्यापेक्षा 3.3 हे जरा जवळचं उत्तर झालं. 3.33 आणखीन जवळचं उत्तर झालं. 3.333 आणखीन जवळचं उत्तर झालं. म्हणून मी प्रतिपदेकडून द्वितीयेचा प्रवास सहज करतो. आम्ही मुलांना नेहमी सांगतो की 8वीतून 9वी आलास ना, काही नाही, इट वॉज जस्ट एक्सटेन्शन, प्रमोशन. 9वीतून 10वीत हे प्रमोशन नाही आहे फक्त, इट ऑल टुगेदर डिफरंट. आता तुझे पेपर दुसरे काढणार आहेत, आता तुझं सेंटर निराळं असणार आहे. पेपर करेक्ट काही तुझे शिक्षक करणार नाही, तुझं दिव्य अक्षर पाहून शिक्षक तुला पास करतात. बेनिफिट ऑफ डाऊट, संशयाचा फायदा. उत्तर आहे स्मॉल पॉक्स. ह्यांनी लिहिलंय ते स्मॉल फॉक्सही दिसतं, स्मॉल बॉक्सही दिसतं आणि स्मॉल ऑक्सही दिसतं. पण तो शिक्षक हा आपला विद्यार्थी कधी कधी माझ्याकडे ट्युशनला येते, देतो मार्क्स. आता तिथे तसं होणार नाही आहे, कारण बाहेरचे शिक्षक आहेत, बाहेरचं केंद्र आहे, बाहेर सेट केलेला पेपर आहे. हे सगळं 8वीतून 9वीत जाणं सोपं होतं, पण 9वीतून 10वीत नाही. निराळं आहे ते, जग निराळं आहे. म्हणून 9वीच्या क्लासला अनेक शाळेत, चांगल्या शाळेत प्री SSC म्हणलेलं असतं, 9th प्री SSC. सो बी कॉन्शियस की आता तुम्ही अशा जगात जाणार आहात. दॅट इज द वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशन. एक केंद्र असतं, मोठी शाळा, आणि तिथे जर 400 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतील तर 800 पेरेंट्स असतात. महासागर असतं, ते पोचवायला आलेले असतात त्याला. हे त्याला नवीन असतं. आपल्या शाळेतली परीक्षा काय, जायचं बसायचं त्या सीटवर, संपलं. इथे आदल्या दिवशी सीटचा नंबर, हे सगळं निराळं असतं. हे निराळं जग आहे. म्हणून ॲप्रॉक्सिमेशन काय, आणखीन जवळ जा, आणखीन जवळ जा, आणखीन जवळ जा. म्हणून चतुर्दशीपासून पौर्णिमेला येणं हे त्रयोदशीपासून चतुर्दशीकडे जाण्यासारखं नाही आहे. अवस्था बदलते. द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी एक एक कला वाढली, पण नंतर पूर्ण. त्याच्यानंतर पुढे कला नाही आहे, पूर्ण येतो. तसंच इकडे शून्य अमावस्येला. हे फार महत्त्वाचं आहे. निर्वाण तुम्हाला पाहिजे ना, तर वद्य चतुर्दशीपासून ॲप्रॉक्सिमेशन, जरा जवळ, जरा जवळ, जरा जवळ, जरा जवळ, शांत निर्वाण. आणि इकडे चतुर्दशी शुद्ध, आणखीन जरा जवळ, जरा जवळ, जरा जवळ, जरा जवळ, पूर्ण पौर्णिमा. हे आपण शिकलं पाहिजे. कारण एकदम म्हणतात ना की हत्ती गेला पण शेपूट राहिलं, हे शेपूट आहे की क्रमाक्रमाने आपल्याला या गोष्टी मिळवायच्या असतात किंवा अचीव्ह करायच्या असतात. तर इकडे काय झालं की सगळं जगातली तुम्ही सगळी कल्पना, तुमच्या कल्पनाशक्ती वापरून ती वस्तू, त्या व्यक्ती, ते पशु, ते पक्षी, सगळ्याची कल्पना केली, तरी काहीतरी उरलं. त्याला शेष म्हणलेलं आहे. मग शेषाला आपण नाग म्हणलेलं आहे. कारण का, की ते 2 यांचं प्रतीक आहे. फार सुंदर आहे. पायाखालून सरपंट निघून जातो, अरे कळलं सुद्धा नाही, काय वेगात गेला तो साप. तसा काळ जात असतो.
काय पायाखालून सरपटत जातो, आपल्याला कळतही नाही. ऑक्टोबर परवा सुरू झाला, आज 26 ऑक्टोबर. विचार करा ना तुम्ही, सरपटत जातो. म्हणून काळाचं प्रतीक सरपंट मानलेलं आहे. सरपंट हा शब्द सरपटत जाणे, सर्प हे जे आहे ना. तर आणि दुसरं आहे आपली कुंडलिनी शक्ती आहे, की जी इथे माकड हाड ज्याला आपण म्हणतो कॉकिक्स, तिथे असते ती, आणि नागिणीच्या रूपात आहे ते. मग अशी सरसरत ती वर जाते. एक कल्पना करा तुम्ही, कधी जर विचार केला पहाटे उठून की माझा जो पाठीचा कणा आहे ना, त्या पाठीच्या कण्याच्या आत जी कॉर्ड आहे ना, त्याच्यात अशी सेंटर्स आहेत, त्याची निरनिराळ्या पाकळ्यांची कमळं म्हणून वर्णन केलेलं आहे. इकडे आहे ते सहस्रार कमल, म्हणजे डोक्यात माझ्या जे शक्तीचं कमल आहे, शक्तीचं व्हील तुम्ही काही म्हणू शकला असतात, पण आपले ऋषी होते त्यांना कमळ तिथे दिसलं 1000 पाकळ्यांचं. आणि प्रत्येक मग 6 पाकळ्या, 9 पाकळ्या, 18 असं ते वाढत जातं. तर कल्पना कारण त्याच्यात 3 अशा नाड्या आहेत. नाड्या म्हणजे कॉर्ड्स, एक इडा, एक पिंगला आणि सुषुम्ना. सुषुम्ना ही मधली आहे, इडा ही डावीकडची आणि पिंगला ही उजव्या बाजूची. आता त्या याच्यातून सुषुम्नेतून ती शक्ती वर जाते. आपण ज्यावेळेला जप करतो, आपण ज्यावेळेला ध्यान करतो, आपण ज्यावेळेला वाचन श्रवण करतो, चिंतन करतो, लक्षात ठेवा. किंवा सोपं म्हणजे आपण जेव्हा नाम घेतो मनापासून, त्यावेळेला ती शक्ती हळूहळू जागी व्हायला लागते. तिला जागी करणं आपल्या हातात नाही आहे, पण जागी करण्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. एकदम ती जागी झाल्यानंतर सरसरत वर जाते. हे एक प्रतीक आहे. आता हे जे डोकं आहे ना, डोकं, ती जर आपण युनिव्हर्स मानलं, आणि युनिव्हर्सची कल्पना डोकंच करतं की हो, हे सगळे मल्टिपल युनिव्हर्सेस, ते टेलिस्कोप शोधून काढले, दुर्बीण कुणी काढले शोधून? माणसाने केलं. इतकंच नाही, देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या. कुणी देवांची निर्मिती केली? शंकर हा असा, विष्णू हा असा, हे कुणी निर्माण केलं? तसा जर विचार केला ना, तर माणसाच्या बुद्धीनं निर्माण केलेलं आहे. आता आपण अलीकडची दैवत म्हणतो, दत्त दैवत, विठ्ठल दैवत, हे एक त्यांनी काय केलं? संगम किंवा समन्वय केला. तिन्ही देव एका ठिकाणी, बरोबर आहे ना. आधी 3 देव होते, काळाच्या ओघात भांडणं सुरू झाली म्हणून इकडे शैव वैष्णव वाद सुरू झाला. ठीक आहे, आमचा विठोबा आहे, तो तुमच्या शिवलिंगाला डोक्यावर घेतो, असं त्यांनी ते ऋषींची जी दृष्टी होती. नारद हे अशा दृष्टीचं प्रतीक आहे की समाजात कुठेही काही वाईट होत असेल तिथे नारद येतात आणि ती गोष्ट अशा दिशेने वळवतात किंवा थांबलेला प्रवाह असा सुरू करतात की चांगलंच घडतं. नाही, नारदांचं आगमन हे शुभसूचक असतं, म्हणून नारदांचं सगळीकडे स्वागत करतात. तर आता एक दृश्य कसं दिसलं तुम्हाला सांगा बरं. एक आहे तो शांतपणे शेषावर झोपलेला आहे, आणि शेष म्हणजे सगळं जे आहे त्यातून उरलेलं, आणि त्याच्यावर हा शांत झोपला आहे. म्हणजे ही मास्टर ऑफ कशाचा आहे तो? जे रेमनंट सगळं झाल्यानंतर जे उरलेलं आहे त्याचा तो स्वामी आहे, म्हणजे तो सगळ्याचा स्वामी आहे. हे एक आपण शेष शयन असं झोपतो ना, तो शेष आहे, हे लक्षात घ्या. दुसरा शेष कसं वर्णन आहे, हे तर वर्णन तुम्ही बघा ध्यानात. ह्याला खूप शक्ती आहे बघा, की माझा मणका आहे ना, कणा आहे ना, पाठीचा कणा, स्पायनल कॉलम, तो असा आहे, सुंदर सापासारखा आहे, इकडे वाकलेला आहे. म्हणून माझ्या छातीतले हार्ट अँड लंग्स ठेवलेला आहे. इकडे वाकलेला आहे म्हणून माझ्या पोटातले बघा ना, तो असा जो वाकलेला आहे ना, साप आहे. आणि वरचा जो वर्टिब्रा आहे ना, मणका आहे ना, मोठा आहे सगळ्यात, आणि त्याच्यावर हे डोकं फिरत असतं. हे ज्या पृथ्वी वगैरे फिरते वगैरे सगळं तुम्ही कल्पना करा. आपण फक्त पृथ्वीचाच विचार करूया. आपल्याला असं पूर्ण गोल फिरवता येत नाही, पण तरीसुद्धा आपले डोकं वगैरे आपण जे फिरतो ते पहिल्या मणक्यावर फिरत असतं. त्याला इंग्लिशमध्ये ॲटलस म्हणलेलं आहे. आणि म्हणून ॲटलस आपलं इथे पृथ्वी पाठीवर घेऊन, पूर्वी ॲटलस सायकल होती तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर ते असायचं, त्यांनी पृथ्वी पाठीवर घेतलेली आहे डोक्यासारखी अशी. कारण का? आई त्याची ह्याच्यात आहे की आई मुक्त राहील जोपर्यंत तू पृथ्वी खाली ठेवलीस की आईला परत आम्ही बद्ध करणार आहोत, तुरुंगात टाकणार आहोत. म्हणून तो ॲटलस असा घेऊन उभा आहे. ते ॲटलस हे पहिलं, त्याच्यावर ते फिरती सगळी पृथ्वी, विशेषतः मेंदू आणि बुद्धी असे धरलेला आहे. हा जो खालचा जो नाग आहे ना, तो शेष आहे, आणि त्या शेषांनी पृथ्वी धरलेली आहे. आणि लक्षात ठेवा, जो शेष आहे पृथ्वी वगैरे सगळी तोलून उरलेला आहे, त्याच्यावर हा शेषशाही झोपलेला आहे, आनंदात आहे. म्हणून तुम्ही अशी जरी कल्पना केलीत उभी अशी, किंवा असे आडवं सगळीकडे पसरलेला आहे हा सुंदर
हे का चित्रवर्णन केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला विष्णूचं स्वरूप कळतं की सगळ्यात तो आहे आणि शिवाय थोडासा उरलेला आहे. विश्वम विष्णुर वषटकार हे तिसरं नाम आहे. वषटकार जसा ओंकार आहे, जसा श्रीकार आहे, तसा आपण सच्चिदानंद म्हणतो ना, सत्कार, चित्कार आणि आनंदकार शब्द वापरत नाही, पण प्रत्यक्ष आनंद म्हणजे एका अर्थाने आनंदकारच आहे. तसा हा वषटकार आहे. वषट म्हणजे काय? आपण ज्या वेळेला म्हणतो ना स्वाहा, ह्याला स्वाहाकार म्हणतात. जसं इंद्राय वषट, पूषणे वषट, म्हणजे काय की हे मंत्र आहे तो एका अर्थाने अर्पण करताना, म्हणजे एका बाजूला त्याग आहे तर दुसऱ्या बाजूला इदन्न मम ही भावना आहे. आपण कसं म्हणतो इंद्राय स्वाहा, इंद्राय इदन्न मम, मी हे इंद्राला देतोय, हे इंद्राचं आहे. मग तेल असू दे, तीळ असू दे, तूप असू दे, हे सगळं करत करत इदन्न मम, इदन्न मम, इदन्न मम, म्हणजे वषटकार आपण करतो. एका बाजूला त्याग आहे, देतो, आणि इदन्न मम, हे माझा देहसुद्धा मी नाही. ज्या हातानं मी या समिधा किंवा अग्नी आहुती देतोय तो हातसुद्धा माझा नाही आहे. हा सगळा समाजाचा आहे, त्या विश्वपुरुषाचा आहे, हा भाव आहे त्याचा. तो वषटकार हाचा एक मंत्र आहे. आपण त्याला नाम म्हणायला हरकत नाही. स्थूल अर्थाने म्हणजे एक विश्व झालं, नंतर विष्णू झाला, आणि ह्या विष्णूला जो विश्वात व्यापून बाहेर उरलेला आहे त्याला प्रसन्न करण्यासाठी वषटकार हे एक नाव. म्हणजे चिंतन तुम्ही करू शकता, प्रत्येकाचं चिंतनही निराळं असतं, पण आपण अशा पद्धतीने करतोय की आपल्याला नामासाठी त्याचा उपयोग होईल म्हणून विश्व पहिलं नाम आपण बघितलं, सगळीकडे पसरलेलं आहे. विष्णू, विष्णू विश्वात आहे का? अरे त्याचाच भाग आहे तो. आपण म्हणतो ना पूर्वी कसं एक्सप्रेशन्स इंग्लिशमधली बदलत जातात. एक उदाहरण सांगतो. शाळेत असताना एनिथिंग अंडर द सन, बरोबर, नंतर एनिथिंग बियॉन्ड द सन, नंतर एनिथिंग इन्क्लुडिंग द सन, म्हणजे तुम्ही सूर्याखालचं सगळं काही मी विचार करू शकतो. अरे सूर्याच्या पलीकडचं सुद्धा, आणि सूर्याचा सुद्धा विचार करू शकतो. हे विष्णूच्या बाबतीत तुम्ही म्हणूच शकत नाही, कारण त्याला अलीकडे पलीकडे काही नाही आहे, तो सर्वव्यापी आहे. मग इन्क्लुडिंग वगैरे काही नाही, सगळंच त्याच्यात आहे, आणि तरीही तो उरलेला आहे. स्वामी समर्थांच्या हातातली गोटी आपण जे म्हणतो ना, पुढे आणखीन नाव आहे पुढचं साक्षी म्हणून, तर ते किती साक्षी भावानं सुंदर बघत असतात. हे सगळी फिरणारी विश्व आहेत, आणि त्या विश्वाचा मी चालक आहे, नियंता आहे, म्हणजे मी कंट्रोल करतो, गव्हर्न करतो. तुम्ही म्हणाल ते म्हणतात म्हणून आम्ही मानायचं का? त्यालाच तर खरी भक्ती म्हणतात. आपण मानून बघूया ना, नाही तर मीच श्रेष्ठ हाच प्रत्येकाचा भाव असतो. पण सद्गुरूंना ज्या वेळेला मी शरण जातो मग त्यावेळेला मला सद्गुरूंची व्याख्या करायला पाहिजे ना. तू का माझ्याकडे येतोस? महाराजांनी विचारलं एकाला. नाही नाही तुम्ही सद्गुरू श्रेष्ठ, मग मी सांगितलेलं ऐकत का नाहीस? त्याच्यावर प्रश्न का विचारतोस? माझ्याकडे एवढे कष्ट करून तू येतोस कारण मी श्रेष्ठ आहे म्हणून, मी मूर्ख नाही, मी शहाणा आहे म्हणून, आणि सांगितल्यावर तू शहाणपणा सांगतोस मला, ऐकत नाही. हे काय अर्थ आहे? म्हणून म्हणतात महाराज की खूप जणांना मी सांगितलं, ठीक आहे माझ्या दुकानात हिंगजिऱ्याचीच गिऱ्हाईकं जास्त होती, पण मी त्यांना तेही दिलं, पण तेच मागत राहिले तर मी त्यांना ते कसं देणार आहे? ते म्हणजे फक्त प्रपंच, फक्त फोडणी, फक्त चमचमीत पदार्थ, दुसरं काही अन्न नाही आहे, सात्विक अन्न नाही आहे, राजस आणि तामसच अन्न आहे फक्त. तेच लोक मागायला यायचे. आपण तेल, तूप, पीठ, मीठ, हिंग, जिरे, मोहरी, आम्हाला जिरं आणि हे ओवा काय काही मागा, हिंग सगळंच ते. वर मी केशर कस्तुरी ठेवलेली आहे, इलायची, कस्तुरी आणि केशर त्या बाटल्या मी वर ठेवल्या आहेत. एखादा म्हणतो की त्या बाटलीत काय आहे? त्याने ती बघितली आणि प्रश्न विचारला, थांब हां तुला देतो, म्हणून त्यांना मी फुकट देत होते. ही वेलची बघ, ह्याला चव आहे, रंग जरी चांगला नसला तरी गंध आहे. ही केशर आहे, याचा रंग चांगला आहे, ह्यालाही गंध चांगला आहे. आणि कस्तुरी म्हणजे नुसती बाटली उघडली तरी सगळीकडे वास पसरेल. मी देतो तुला कारण तू विचारलेस. बाकीचे सगळे खालच्या मानाने येतात, प्रपंच ही यादी दिलेली आहे, घ्या बरं, आणखीन काही नाही ना बघा तुम्हाला, बस यायचं, यादी द्यायची आणि आपण घेऊन जायचं, माल घेऊन जायचं. असाच प्रपंच करतो आपण. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की पुढचं जे एक नाम आहे की जे आपण निवडलेलं आहे साक्षी, साक्षी भावानं. एक तुम्हाला म्हणतो साक्षीदार होणं सोपं आहे, साक्षी भाव मिळवणं खूप अवघड आहे. साक्षीदार विकतही घेता येतात.
तुम्ही जर कोर्टाच्या ठिकाणी गेलात मोठ्या ते तर मी कुठलीही साक्ष देतो, मला जरा साक्ष तुम्ही पढवा, पाठ करून घ्या, मी कोर्टात साक्ष देतो, मला 500 रुपये द्या, मला 1000 रुपये द्या, साक्षीदार. पण साक्षीभाव जज्जाकडे सुद्धा नसतो. आपला नातेवाईक कोणी आला तर तो शिक्षा कमी करतो. साक्षीभावाने बघायचं असेल तर आय एम विटनेस, मी माझ्या हाताकडे बघतो, हा माझा हात आहे, मी नाही आहे तो, मी माझ्या हातापेक्षा निराळा आहे, पण तरी हा हात माझा आहे. हा कसा साक्षी असेल सांगा बरं? कशाचा साक्षी असेल? सगळीकडे तोच आहे. तो बघणार काय? तोच आहे बघणारा, आणि जे बघतो तेही तोच आहे. एक आपण प्रसंग बघितला होता. एक गुरु तो म्हणतो शिष्यांना उद्या तुमची शेवटची परीक्षा आहे, काही हरकत नाही. मग शेवटची परीक्षा आहे म्हटल्यानंतर म्हणतो प्रत्येकाला सकाळी एक एक केळं देतो आणि सांगतो कोणीही तुम्हाला बघणार नाही, साक्षी कोणीही तुम्हाला बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन हे केळं खाऊन या. एक शिष्य स्मार्ट असतो आणि दुसरा सिन्सिअर असतो. हा फरक लक्षात घ्या. स्मार्ट म्हणजे चलाख आहे, तो हुशार आहे, थोडासा लबाडी आहे, परंतु हा सिन्सिअर आहे, तो अत्यंत प्रामाणिक आहे, खरा तो विद्यार्थी आहे. हा जातो इकडे तिकडे, कुणी ना फक्त केळं खातो आणि खाल्लं याचा पुरावा म्हणून साल घेऊन येतो. एक अर्ध्या तासात हा परत आलेला आहे. त्यावेळेला गुरुच्या आश्रमात झाडं वगैरे भरपूर असायची, कोण बघणार आहे? हा संध्याकाळपर्यंत येत नाही. त्यावेळेला पहिला म्हणतो बावळट आहे तो. गुरु फक्त हसतात. आल्यानंतर केळं घेऊन येतो. तो म्हणतो की कसं हो, आकाश बघत होतं, वारा बघत होता, पाणी बघत होतं, सगळेजण बघत होते ना, लक्षात ठेवा. तर कसं खाऊ मी, म्हणून मी परत आणलं. आता म्हणतात ठीक आहे, दुसरी परीक्षा. या परीक्षेचा सेकंड सेक्शन पक्ष्याची पिल्लं देतात, कोंबडीची वगैरे असतात ना तशी. ही जरा तुम्हाला हिंसक वाटेल, पण ही परीक्षा आहे, ही खरी परीक्षा आहे. त्यावेळेला सांगतात कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी याचे मान पिरगळा आणि घेऊन या, याला मारून घेऊन या. कोंबडीला वगैरे मारतात ना, पहिला जरा त्याला जरा दूर जातो, येतो परत. हा येत नाही, हा पक्षी तसाच घेऊन येतो. त्याला सांगितलं आहे झाडं वगैरे काय बघू नकोस, हां आता ते साक्षी आहेस म्हणून मला सांगू नकोस, ह्याला मार आणि परत आण. त्यावेळेला हा काय सांगतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. तो म्हणतो की मी ठीक आहे, वारा बघत नाही आहे, पाणी बघत नाही, आकाश बघत नाही आहे. ज्यावेळेला मी पक्षातून तुम्ही बघत होतात, पक्षाचे डोळे मला बघत नव्हते का? लक्षात ठेवा. आणि त्या डोळ्यातून मला गुरुदेव तुम्ही बघत होतात, मी कसं मारू या पक्षाला? त्यावेळेला गुरुदेव म्हणाले की याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, जा. आणि दुसऱ्याला म्हणतात, म्हणजे पहिल्याला स्मार्ट आहे त्याला, की अजून 12 वर्ष तुला माझ्याकडे राहिलं पाहिजे, पण मला भीती वाटते तुझी, कारण माझी मान कधी मुरगाळशील सांगता येत नाही. पण गंमत आहे की आपण साक्षी भाव म्हणलात ना, की तो सर्व साक्षी आहे ना. आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी. रवी म्हणजे सूर्य. सूर्याला जे काही दिसत नाही, अंधारातलं खाचीतलं दिसत नसेल, आपण म्हणतो सूर्यप्रकाश येत नाही तिकडे, पण कवीला तेही दिसतं. तर तो म्हणतो की ती इतका अंधारी गुहा होते, मला तुझ्या हृदयातली पोकळी दिसली. त्याला काहीही दिसेल. कारण का, की तो प्रतिभेनं बघतो, या डोळ्यांनी तो बघत नाही, प्रतिभेनं बघतो. म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी. कवी हा आपल्या प्रतिभेने बघतो, पण हा कुणाकडे बघणार आहे? हा आपला अंतरात्मा आहे ना, तो साक्षी आहे. आपण म्हणतो ना की चित्रगुप्ताला 2 खांद्यात स्थान दिलेलं आहे. तुम्ही कुठलंही पाप किंवा पुण्य करताना तो बघत असतो, तो साक्षी आहे. आणि तो तुम्हाला लिहून ठेवतो. चांगलं काम केलं, पाप पुण्य केलं, वाईट काम केलं, पाप केलं, आणि त्याचा तो अकाउंट परफेक्ट असतो. मेल्यानंतर तो तुम्हाला सांगतो की इतकी पापं केलेली आहेस, त्याचं दुःख भोगलं पाहिजेस, इतकी पुण्य केलेली आहेस, त्याचं सुख. आधी नरक म्हणजे दुःख भोगणार, का आधी स्वर्ग म्हणजे सुख भोगणार. ही कल्पना आहे, असं काही चित्रगुप्त वगैरे असं नाही. पण आपण म्हणतो ना की साक्षी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्या लोकांनी खून केलेला आहे पण कायद्याच्या खचाट्यात सापडलेले नाहीत, त्या बऱ्याच जणांनी लिहून ठेवलेलं आहे की मी माझं जीवन संपवते कारण मला झोपच लागत नाही. मी डोळे मिटले ना की मला तो खुनाचा प्रसंग दिसतो, आणि किती क्रूरपणे मी त्या माझ्या बायकोला केवळ संशयाने मारलेलं होतं. आता विचार केल्यानंतर बायको काय माझी परत मिळणार नाही, पण मी एवढा कसा क्रूर, यमासारखा, मला झोप नाही लागली, मला हे जीवन नकोसं झालेलं आहे. म्हणजे काय, कायद्याने नाही त्यांना पकडलं, त्यांना शिक्षा नाही झाली. ज्यांना कायद्याने पकडलेलं आहे, त्यांचा खटला चालू आहे आणि नंतर फाशी होणार आहे, त्या काळात
त्यांना जी स्वप्न पडतात ती स्वप्न कोड म्हणजे स्वप्नांचा अर्थ लावण्याचं एक सायन्स तयार केलेलं आहे. एक सहज तुम्हाला सांगतो साक्षी या विषयासाठी की आपण ज्यावेळेला स्वप्न पडतं त्यावेळेला आपले डोळे पापण्यात जोरात हालत असतात. मुलगा जर तुमचा आधी झोपलेला असेल, मुलांनासुद्धा स्वप्न पडतात. इतक्या रॅपिड आय मूव्हमेंट REM म्हणतात. तर त्यांना इलेक्ट्रोड जर जोडले ना असा त्यांचा ग्राफ तयार होतो. तो ग्राफ म्हणजे आलेख तयार होतो. त्या आलेखाचा अर्थ लावून त्याला कुठलं स्वप्न पडलं होतं असं विचारलेलं आहे आणि बऱ्याच वेळेला ते खरं झालेलं आहे. म्हणजे काय, माझं स्वप्न पडत असतं त्यावेळेला मी आत काही ना काहीतरी करत असतो, पाहत असतो, कधी कधी क्रूर असं कृत्य करत असतो. मला जे जागेपणी मिळत नाही ते मी स्वप्नात मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याला विशफुल थिंकिंग म्हणतात. की हे थिंकिंगच आहे एका अर्थाने, पण विशफुल म्हणजे मला जे मिळत नाही आय विश आय शुड गेट इट, आणि मला मग ते मिळतं स्वप्नात मी ते मिळवतो. तरीसुद्धा साक्षी आत माझा जो आहे ना तो खरा अंतरात्मा, तो साक्षी आहे. म्हणून पुढचं एक नाम आहे परमात्मा. हा परमात्मा, त्या नावावर चिंतन करायचं असेल काय असेल, आत्मा आणि परमात्मा. जे परम आहे ना ते अल्टिमेट आहे, लक्षात ठेवा. खरंच त्याच्या पलीकडे काही नाही आहे, आणि म्हणायचं झालं तर त्याच्या अलीकडे सगळं आहे. आत्ता जो सकाळी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला काय की पहिला कोण होता तिथे, फक्त ओंकार होता, फक्त परब्रह्म होतं, आणि त्याला आपल्यातून निर्माण करावं असं वाटलं. हा जो आहे ना तो परमात्मा आहे. परम आत्मा परमात्मा, परम ब्रह्म, परम ईश्वर, परम तत्व. शक्तीच्या बाबतीत स्त्रीलिंगी पराशक्ती. आपण सगळ्यांचे आत्मा एक केला की परमात्मा तयार होतो. समजण्यासाठी सांगतोय, त्या परमात्म्याचा अंश घेऊन आपण जन्माला येतो. मग आपल्या देहात तो असतो आत्मा, त्याला आपण जीवात्मा म्हणतो, आणि तोच सगळे भोग आत राहून घेत असतो. ज्या वेळेला भोग संपतात त्यावेळेला तो देह सोडून जातो आणि नवीन देह घेतो. जोपर्यंत तो परत परमात्म्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत हा प्रवास चालू राहतो, आत्मा परमात्मा. ज्ञानेश्वरांनी कल्पना केलेल्या अर्धुकाची, अर्धुक म्हणजे अंश. आपण सगळेजण अंश आहोत, लक्षात ठेवा. हे जनावरांना माहीत नाही, त्यांच्यातही तोच परमात्मा आहे, त्यांना कल्पना नसते. आपल्याला माहीत आहे ना, मग तो परमात्मा जागवायला नको का? विष्णू सहस्रनामात हा सगळा प्रवास आहे की विष्णू हा सगळीकडे आहे म्हणजे तुझ्यात आहे. पहिलं झालं सगळ्या स्थळी आहे, विष्णू हा सगळ्या काळी आहे म्हणजे तू जिवंत आहेस तोपर्यंत विष्णू आहेच की. विष्णू नाही असं कसं होईल बरं? विष्णू सगळ्या व्यक्तींच्यात आहे, प्राण्यांच्यात आहे, आणि अचेतन म्हणजे प्राण नसलेल्या निर्जीवाच्यात सुद्धा विष्णू आहे. आपण ज्याला म्हणतो ना की इलेक्ट्रॉन्स असतात ते फिरत असतात, म्हणजे कुठेतरी ती एक शक्ती आहे. पण ती जी शक्ती आहे आणि विष्णूची शक्ती आहे याच्यात फरक आहे. अणुशक्ती आणि विष्णू शक्ती हा महत्त्वाचा विचार लक्षात ठेवा. अणुशक्ती फिजिक्स आहे आणि विष्णू शक्ती हे अध्यात्म आहे, स्पिरिच्युअलिटी आहे. फिजिक्स म्हणजे अभ्यास करता येतो, फिजिक्सवर प्रयोग करता येतात. आज ॲटॉमिक सायन्स किंवा न्यूक्लिअर सायन्स फिजिक्स केवढं पुढे गेलेलं आहे, किती निरनिराळ्या प्रकारचे शोध लावलेले आहेत. तसंच विष्णूचंही गेलेलं आहे पुढे. हे विष्णू सहस्रनाम झालं, किती पुस्तकं निघाली विष्णू सहस्रनामावर, आणि अजून निघतातच आहेत. अर्थ कधी संपत नाही. अर्थाचा विकास हा अनंत काळ चालत असतो आणि तो अनंत विकास असतो. प्रत्येकाला निराळे अर्थ दिसतात. एक सहज उदाहरण तुम्हाला सांगतो, माहीत नसेल म्हणून, की कर्मयोग हे रहस्य आहे गीतेचं. कुणी लिहिलं? टिळकांनी लिहिलं, गीता रहस्य. मग सगळेजण कर्म 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 करायला लागले. आणि कर्म करायचं म्हणजे काय? मी एवढ्या संस्था काढल्या. ज्या वेळेला स्वातंत्र्याची चळवळ चालू होती त्यावेळेला मी हे केलं, मी ते केलं, ह्याला काहीतरी अर्थ होता. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी हे केलं क्लॅश होईल. क्लॅश ऑफ इगोज म्हणतो ना, म्हणजे अहंकारांचा संघर्ष निर्माण होईल. म्हणून कर्मयोग जो टिळकांनी सांगितला त्यातलं कर्म फक्त घेतलं आणि सगळे कर्मवीर झाले, आणि काही जण कर्मठ झाले. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून हे करतो ते करतो ते करतो, हे कर्मठ, हे कर्मकांडी बनले. काही जण कर्मवीर झाले. हे दोन्ही वाईट होते. हे कर्मठ हे काळाच्या मागे होते, तर कर्मवीर हे मी एवढं केलं वगैरे, भयंकर त्रास होणार होता. म्हणून गांधीजींनी गीतेचाच अर्थ लावला आणि त्यांनी अनासक्ती योग, त्यांनी 700 श्लोकांचा अर्थ दिलेला आहे.
अनासक्ती योग म्हणजे कर्म करा पण कर्माच्या फळाची आसक्ती नको, अनासक्ती महत्त्वाचं आहे. अनासक्ती आणि कर्म एकत्र आलं की कर्मयोग तयार होतो. म्हणून लोकमान्य टिळक आणि एका अर्थाने त्यांचे राजकीय वारस, आध्यात्मिक वारसही आपण म्हणूया ना, की कर्मयोग आणि अनासक्ती योग एक केलं की ते गीतेचं रहस्य होतं. अजूनही अर्थ निघालेत. मग पुढे स्वातंत्र्यानंतर भूदान चळवळ ज्यावेळेला विनोबांनी सुरू केली त्यावेळेला त्यांनी साम्ययोग काढला. साम्ययोग, कारण समत्वम योग उच्यते. समत्व कशाचं? तन आणि मन यांच्यात पाहिजे. तन मन जीवन. आज आपल्याला तन मन जीवन यापेक्षा धन महत्त्वाचं झालेलं आहे. आणि धन म्हणजे पैसा. त्यामुळे समाजाचा तोल गेलेला आहे, कुटुंबाचा तोल गेलेला आहे आणि माणसाच्या मनाचाही तोल गेलेला आहे. आपण नॉर्मल बॅलन्स्ड नाही आहोत. कुठे ना कुठेतरी आपलं मन झुकलेलं आहे आणि तिथे आपल्या मनाचा तोल जातो. आणि म्हणून साम्ययोग हा विनोबांनी गीतेतून अर्थ काढलेला आहे. साम्ययोग म्हणजे समता, समानता नाही. हा लक्षात ठेवा. समानता इज इक्वॉलिटी. मागे तुम्हाला गोष्ट सांगितली होती, लक्षात घ्या. विष्णू सहस्रनाम जगायचं असेल ना तर या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतील. की एक गरीब अशी बाई आहे, नवरा गेलेला आहे, 3 मुलं आहेत. एक मोठा मुलगा आहे, शिकलेला आहे आणि त्याला परमनंट नोकरी आहे. दुसरा आहे फार शिकला नाही पण स्किल्ड आहे, तो मेकॅनिक आहे, एका गॅरेजमध्ये काम करतो. आणि तिसरा मुलगा पोलिओ एफेक्टेड आहे, त्याला उभंच राहता येत नाही स्वतःच्या पायावर, कारण त्याच्या पायाच्या काड्या झालेल्या आहेत पोलिओ ताप आल्यामुळे. मामा येतो बरेच दिवसांनी आणि मामा श्रीमंत आहे. तो भाऊबीजेला येतो आपल्या बहिणीकडे आणि जाताना तिची एकंदर परिस्थिती बघते आणि फार महत्त्वाचा सिद्धांत आहे हा, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला सांगतो की मी तुला 100 रुपये देतो, तू त्या 3 मुलांच्यात समान वाट. त्याला काय पाहिजे होतं की 33 दिल्यानंतर 1 रुपयाचं ती काय करते. आणि समजा आणखीन पुढे गेली, 33 पैसे दिले, 1 पैशाचं ती काय करते हे त्याला पाहायचं होतं. तिने धाकट्या मुलाला बोलवलं म्हणजे तीच त्याच्याकडे गेली. मामानी बघ तुला काय दिलंय, त्याला 50 रुपये दिले. तो बघायला लागला ही कसली समान वाटणी. नंतर मधला मुलगा होता, तो मेकॅनिक होता पण त्याची टेम्पररी जॉब होता. मालकाने हाकललं की त्याची नोकरी गेली, त्याला 30 रुपये देते. आणि मोठा मुलगा नोकरीत सेटल्ड वगैरे झालेला आहे, त्याला सांगतो मामाने प्रेमाने दिलेले हे 20 रुपये दर. तो म्हणतो मी तुला समान द्यायला सांगितलं होते, तू ही पार्शालिटी का केलीस. म्हणाले 2 शब्द आहेत हां, लक्षात घ्या. एक आहे समानता, मॅथमॅटिकल इक्वॉलिटी, जे 33 रुपये वगैरे सगळे. आणि दुसरी आहे समता, स्पिरिच्युअल इक्विटी. इक्विटी म्हणजे समता. समता, ममता, एकात्मता. मी आई आहे, ममता. समता मला कळते की ह्याला कोणी नाही माझ्याशिवाय, म्हणून ह्याला मी 50 रुपये दिले. याची नोकरी गेली तर ह्याला 10 रुपये तरी जास्त असावेत, मला 30 दिले. आणि तुझी प्रेमाची भेट म्हणून याला 20 रुपये दिले. त्यांनी नमस्कार केला बहिणीला आणि म्हणाला हे मला कळलंच नसतं. आम्ही मॅथमॅटिकल इक्वॉलिटीचा विचार करतो किंवा एक्सटर्नल युनिफॉर्मिटीचा विचार करतो, म्हणजे बाहेरून सगळे युनिफॉर्म घातलेले सगळे गणवेश, मग मिलिटरी काय किंवा शाळेतले विद्यार्थी काय. युनिटी आहे का? शाळेवर संकट आलं तर उभे राहणार आहेत का? एक सहज उदाहरण म्हणून सांगतो 1 मिनिटात की विष्णू सहस्रनाम जर जीवनात आणायचं असेल तर विनोबानी दृष्टी दिलेली आपल्याला. अरे रक्षण करायला पाहिजे. ज्या वेळेला एका शहरात गणपतीचा हात मोडला एका दारू पिऊन माणसाने आणि सगळीकडे मग दंगल सुरू झाली, ज्याला आपण कम्युनल रॉयट म्हणतो. आणि त्यावेळेला तलवारी घेऊन लोक निघाले आणि सगळ्यात भीती ते शाळेतल्या मुलांचे ना. म्हणून त्या भागात राहणारे विद्यार्थी ज्याच्या म्हणजे दुकानदार वगैरे ते गेले, शाळेचं दार बंद करायला लागले. दार बंद होईना, कारण ती शाळा इतकी चांगली होती की 24 तास आणि 365 दिवस कुठली ना कुठली तरी ॲक्टिव्हिटी चालायच्याच. ते दार गंजलं होतं, लक्षात ठेवा. अशा वेळेला ते म्हणाले दार बंद करता येत नाही ना, आपण उभं राहूया. म्हणून सगळे ते 100-200 व्यापारी त्या गेटच्या तिथे उभे राहिले. तलवार घेऊन आलेले सगळे परत निघून गेले. हे जास्त महत्त्वाचं आहे. ते बंद करणारं वेल ल्युब्रिकेटेड असं वंगण वगैरे व्यवस्थित घालून बट हे टिचकी मारली की दार बंद. हे दार चांगलं का दार न उघडणारं चांगलं? विष्णू सहस्रनाम करताना हे उघडणारं दार आणि बंद होणारं दार दोघातही विष्णू आहे. एक विष्णू कुठलं कार्य करतो आणि दुसरा विष्णू कुठलं कार्य करतो, आपण उद्यापासून ते विषय सुरू करूया. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं करताना काल आपण थांबलो तो चिदाणू या शब्दाकडे,
की गुरुदेव रानडेंनी सांगितलं हे अणू वगैरे सगळे ठीक आहे, अणू, परमाणू, धनाणू म्हणजे आपण म्हणतो ना विद्युत अणू, इलेक्ट्रॉन सगळे. व्हॉट अबाउट स्पिरिटॉन, चैतन्याचा अणू जो आपल्यात आहे. या माईकमध्ये वगैरे चैतन्याचा अणू नाही, शक्ती आहे, ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी, एनर्जी, स्पिरिट नाही आहे, ते फक्त माझ्यात आहे. म्हणून चैतन्याचा अणू आपल्यात जो आहे त्याच्यात विष्णूची स्थापना करूया. काल थांबलो होतो, आज त्याच्या पुढे जाऊया. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे विवेकानंद म्हणायचे, मी निरनिराळे इंद्रिय नाही, डोळे कान नाक नाही, मी देह नाही, त्यामुळे मला आई वडील नाहीत, मला जन्म मृत्यू नाही, नाही 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 सगळं सांगत मग मी आहे कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी सत चित आनंद आहे. आणि हेच विष्णू, हेच विश्वात असलेला विष्णू, हेच परमात्मा विष्णू, हेच सर्वसाक्षी विष्णू. लक्षात आलं ना? सगळं विष्णूकडे जोडलेलं आहे ना, त्याचं रूप आहे आणि त्याचं स्वरूप आहे. त्या ठिकाणी जरा डोळे बंद करूया, शांत. मंत्र मी सांगतो, माझ्या नंतर म्हणायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. शक्ति मंत्र. सर्वमंगलमांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेला विश्वरूप दर्शन देणारा विष्णू म्हणजेच भगवान म्हणजेच श्रीकृष्ण दर्शन घेऊया. आणि समोर असलेला लक्ष्मीनारायण आणि मुख्य म्हणजे जे मोठा ग्रंथ आहे विष्णू सहस्रनाम चिंतनिका, त्या ग्रंथाचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.